शाजापुर में किसानों ने अपने विभिन्न मांगों को लेकर सड़क रोको आंदोलन किया। किसानों की प्रमुख मांग है कि प्याज को न्यूनतम समर्थन हमी भाव दिया जाए और संपूर्ण कर्ज माफी लागू की जाए। इस आंदोलन में बड़ी संख्या में किसान शामिल हुए और उन्होंने सरकार के खिलाफ आक्रामक रुख अपनाया, जिससे कुछ ही समय के लिए यातायात भी प्रभावित हुआ। मी नवनाथ कैलास बेंडके, मुक्काम पोस्ट ममदापूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक। आमचा हा पूर्व पट्टा जो आहे हा कांद्याचा परिसर आहे आणि कांद्याला जितका खर्च येतो तितका कोणत्याच गोष्टीला येत नाही। प्रति एकरी कांद्याला लाखापर्यंत खर्च येतो आणि उत्पादन फक्त 20-25 हजारापर्यंत यावर्षी झालंय। तर सरकारने याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा आणि कांद्याला प्रति क्विंटल 1000-1500 रुपयांपर्यंत अनुदान दिलं पाहिजे। आणि जी कर्जमाफी झाली चालू वर्षी 2025-26 ला, तर त्यामध्ये कोणतेही निकष न ठेवता सरसकट उतारा शेतकऱ्याचा कोरा करावा तरच शेतकरी वाचेल। ही सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, आमदार खासदार असतील, यांनी सुद्धा हा शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे। आपण ज्यावेळेस निवडणुका येतात आपण कळकळीने शेतकऱ्याला आश्वासनं देतो, खूप कळकळ दाखवतो आपल्याला निवडून येण्यासाठी, पण ज्यावेळेस आपण तिथपर्यंत जातो तिथपर्यंत सगळं विसरून जातात लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्याचा विचार कोणी कधी करत नाही। हे चुकीचं आहे। त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडल्या पाहिजे आणि शेतकऱ्याची बाजू सखोलपणाने तिथं विचार केला पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे शेतकऱ्याला। ही कळकळीची आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती।